भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना भाजपच्या नेत्यांनीच घरचा आहेर दिलाय। मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्न घेऊ नका असं मंत्री आशिष शेलारांनी निशिकांत दुबेंना ठणकावलंय। तर देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा 15% आहे असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। त्या सन्माननीय खासदारांनी किंवा त्या खासदारांनी त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी, पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही। अध्यक्ष महोदय, मराठी माणसाचे जीडीपी मधले योगदान हे पूर्ण देश जाणतो। ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये। आता सभागृहात राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणालाही अधिकार नाही, कोणालाही वापरता येणार नाही। तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हा आमचा भाव आहे। आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही 15% कॉन्ट्रीब्युशन देतो, उद्योगामध्ये 20% कॉन्ट्रीब्युशन देतो। आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी, तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्दरचना करता येणार नाही।